च्या आईला झक मारली ना मुंबई पाहिली अशी गत झाली माझी. कुठं नर्सिंगला ॲडमिशन घेतलं आहे. तरी आई मला सांगत होती नको अजिबात पुण्याला जाऊ, इथंच काय करायचं आहे ते कर, ग्रॅज्युएशन बी. पण मी का ऐकला नाही. आणि 2 लाखाचा खर्च झाला आहे तो वेगळा, 2 लाखाचा कर्ज झाला आहे तो कधी फेडायचा. कामाचा नाही पत्ता, खावाचा पिवाचा राहावाचा झाला आहे नुसता. ही पुस्तकं विकत घेतली तर होती त्याची 2,000 रुपये किंमत. आता रद्दीवाल्याला दिली तर 3,000 रुपये पण नाही. 3,000 रुपये तर सोडा, पण 200 रुपये बी नाही यावाचा. आता काय करायचा विचार करताय. रद्दीला देऊन जाऊ पुस्तकं, रद्दीला नेतंयच. हे मोठं चाट 10,000 रुपयाला एक चाट. आता लिहून झाल्यावर त्याच्यावर मोठ्या साईन केल्या लाल पेनाने, आणि आता ते तसंच फुकट गेलं. कोण बोलते नर्सिंग केल्यावर मस्त, नर्सिंग केल्यावर जाम पैसे भेटान. हां पैसे तर आहेत, पण जिंदगी साली झंड होऊन जात आहे. काय एन्जॉयमेंट राही नाही. 8 तास ड्युटी करून कसला काय. अजून माझा कामाचा पत्ता नाही. 3 वर्ष गेली पुण्यातच. परत पुण्याचा कधी तोंड बघणार नाही. घरी जाईन गप लग्नाला बोलतंय, लग्न करतंय. मला काय, माझा नवरा मला सांभाळल. मला काय कामाविमाची गरज नाही. चिम्मायची माझी पहिली ही रद्दी विकून येत आहे. निस्ता रूममध्ये पसारा झाला आहे. चिम्मायला लग्न करून तशी पण सेटलच होणार आहे मी. जाऊ दे, सोडून देते सगळा. मला नाही नर्सिंग बिर्सिंग करण्याची, माझ्याच्याने नाही व्हायचा ये सगळा. विचार केलेला 12वी नंतर असा काहीतरी करीन, अशान जाईन ज्याच्यानं काय अभ्यास नसेल. इथं मी असला कोर्स निवडला ज्याच्यानं 8 तास साला अभ्यास, झोपेचा नाही पत्ता. आता पत्ता काय कसला काय नुसता दिमागचा हे झाला आहे ना काय सांगू. त्याच्यानं गोळ्या वेगळ्याच चालू आहेत, आजार पण वेगळाच झाला आहे. त्याचं काही नाव नाही, नामो निशान माहीत नाही. इथं जिंदगीचा पार सगळीकडनं लागलाय पार पॅक झाला आहे. कसा काय करू काय चाललाय नाही. पहिली ही रद्दी विकून येते. रद्दी विकते काय पैसे येतील, गपचूप घरी जाते. मला नाही नर्सिंग बिर्सिंग करायची मायची मारी. येते बघून किती पैसे देतात ते एवढी आहे. अजून तिकडं बाहेर नेऊन ठेवलंय.